हे जे पितापुत्र आहेत पराक्रमी, यांना तर अक्कल शिकवावीच लागेल, धडा शिकवावाच लागेल, कारण ह्यांना सत्तेचा माज आलाय। ज्या पद्धतीची दादागिरी, ज्या पद्धतीची खंडणीबाजी, ज्या पद्धतीची वसुली महाराष्ट्रात चालू आहे, ह्याला कुठेतरी वेसण घातलंच पाहिजे मुख्यमंत्र्यांनी। मुख्यमंत्र्यांना सगळं माहिती आहे। मी आता एक एक केसेस ज्या पद्धतीने सांगत जाईन या मुख्यमंत्र्यांकडे ऑलरेडी पोहोचलेले आहेत। माझ्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी खासगीत बोलवून दम पण दिलाय रामदास कदमना आणि योगेश कदमना। तुमच्यात हिंमत असेल माझ्यावरती अब्रू नुकसानीचा दावा लावा, तुमच्यावरती हिंमत असेल माझ्यावरती हक्कभंग आणा। जर मुख्यमंत्र्यांनी यांच्यावर कारवाई केली नाही तर मी स्वतः कोर्टात जाणार आहे। त्यांनी माझा आमदार म्हणून नॉलेज बघितलंय। जे अर्धवट म्हणतात ना मला वकील, ते वकील म्हणून माझं पूर्ण ज्ञान मला जे दाखवायचंय ते मी कोर्टात दाखवेन। महाराष्ट्र सरकारची अब्रू जर मुख्यमंत्र्यांना वाचवायची असेल तर मुख्यमंत्री या गृह राज्यमंत्र्याचा राजीनामा घेतील आणि अब्रू जाण्यापासून सरकारला वाचवतील। एकनाथ शिंदेंकडनं माझी काही अपेक्षा नाहीये, कारण त्यांना त्यांचा राजीनामा घेणं परवडणार नाही आणि ते घेऊ शकत नाही असा माझा अभ्यास आहे। तुम्ही गृह राज्यमंत्री आहात महाराष्ट्राचे, तुमच्या आईच्या नावाने आज तुमच्या आईच्या नावाला भट्टा लागला, तुम्हाला लाज वाटते ना? मग अशी कृत्य करता कशाला? त्यामुळे माझं मत असं आहे की मुख्यमंत्र्यांनी यांचा राजीनामा घ्यावा। राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा आज वाढदिवस आहे। आपल्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। खरं म्हणजे वाढदिवसाच्या निमित्ताने आज त्यांच्याकडे ही भेट रूपाने त्यांच्या ज्या मंत्रिमंडळात असलेल्या सहकार्याचे प्रताप देणार होतो, परंतु आज ते गेलेत गडचिरोलीला। त्यामुळे उद्या हे सगळे कागद हे मी त्यांच्याकडे देणार आहे। हे म्हणतात 14 मुलींचं लायसन होतं, 5 मुलींना लायसन परवानगी असताना 14 मुली काय करत होत्या? पुन्हा रेकॉर्डिंग पोलिसांचं आहे, ज्याच्यामध्ये नृत्य करताना, लगट करताना, पैसे उधळताना या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत। त्यामुळे ह्या केसमध्ये सिद्ध करण्यासारखं आता काही राहिलेलं नाही। माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, त्यांनी ताबडतोब कारवाई करावी। ते म्हणतात ना माझ्या आईची बदनामी करतायत, माझ्या आईची बदनामी करतायत। अरे लाज वाटायला पाहिजे की आपल्या बायकोच्या नावाने असे प्रकारचे बार उघडून तिकडे मुली नाचवायला महाराष्ट्राची मान खाली घातली तुम्ही। की आपल्या पत्नीच्या नावाने एवढं तर कळायला पाहिजे होतं की आपल्या पत्नीच्या नावाने हा बार चालतो, त्या बारमध्ये अश्लील डान्स चालतो, त्या बारमध्ये अश्लीलता पसरवली जाते, आणि तुम्ही गृह राज्यमंत्री आहात महाराष्ट्राचे। तुमच्या आईच्या नावाने आज तुमच्या आईच्या नावाला भट्टा लागला, तुम्हाला लाज वाटते ना? मग अशी कृत्य करता कशाला? त्यामुळे माझं मत असं आहे की मुख्यमंत्र्यांनी यांचा राजीनामा घ्यावा। कदम फॅमिलीची जुनी सवय आहे, सगळीकडे रेड करायची आणि आम्ही ह्याला तोडपाणी गँग म्हणतो। म्हणजे त्यांच्या दोन्ही मुलांचे आमच्याकडे भरपूर प्रताप आहेत। हे टप्प्याटप्प्याने आम्ही बाहेर काढू। प्रदूषण मंडळामध्ये किती रेड झाल्या, त्या रेडचं पुढे काय झालं, चाकणमध्ये झालेल्या रेडमध्ये त्यांना अधिकार होता की नाही, या सगळ्या गोष्टी आमच्याकडे आल्या आहेत। त्यांच्या वैधतेचा प्रश्न आहे। आता हळूहळू टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी घेतोय। ह्या केसमध्ये सिद्ध करण्यासारखं आता काही राहिलेलं नाही। माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, त्यांनी ताबडतोब कारवाई करावी, आणि ही कारवाई जोपर्यंत ते करत नाही, मी प्रत्येक आठवड्याला त्यांना एक स्मरणपत्र देणार आहे। प्रत्येक आठवड्याला त्यांना मी स्मरणपत्र देणार आहे की आपण काय कारवाई केली। त्यांनी असं देखील सांगितलं, माझा उल्लेख त्यांनी अर्धवट वकील म्हणून केलेला आहे। त्यांना एक गोष्ट कळली पाहिजे, विधानसभेत मी वकील म्हणून बोलत नाही, विधानसभेत मी आमदार म्हणून बोलतो। पुन्हा ही माझ्या आमदारकीची 4थी टर्म आहे। त्याच्यामुळे विधानसभेचे नियम, विधानसभेचे कायदे मला चांगले माहिती आहेत। त्यामुळे मला त्यांच्या ज्ञानाची किंवा त्यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही। गृह राज्यमंत्र्याच्या आईच्या नावाने डान्स बार चालतो, तो सुद्धा पोलीस स्टेशनच्या नाकाच्या खाली। हे गृह राज्यमंत्री नवीन मुंबईपर्यंत डान्स बारवरती रेड करायला जातात का? तर अश्लीलता चालते, अश्लीलता पसरवली जाते, अनैतिक धंदा आहे, समाज विघातक कृती आहे, म्हणून हे काय करतात, रेड करतात।
हरकत नाही, चांगलं काम करतात. पण स्वतःच्या आईच्या नावाने जो डान्स बार चालतोय त्याच्यावर कोण कारवाई करणार? राज्याचे गृहराज्यमंत्री व महसूल मंत्री त्यांच्या मातोश्रीच्या नावाने असलेला जो बार आहे, या बारमध्ये डान्स बार चालवला जात होता, अश्लील नृत्य केलं जात होतं, पैसे उडवले जात होते. मी सगळी माहितीच्या अधिकारात ही मला मिळालेली आहे. 22 डान्स बार म्हणजे बारवाला, 22 गिराईक, 4 कर्मचारी यांच्यावरती कारवाई केलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.